नमस्कार. कांदा पिकामध्ये करपा, मर हे 2 अडचणी आपण नेहमी बघत असतो. पण त्यामध्ये देखील 6-7 प्रकार आहेत. तर ते जर आपण ओळखून घेतले, तर आपल्याला त्यावर सोल्युशन घेणं सोपं होऊ शकतं. तर त्यामध्ये पहिली जी आपण मरीची जर समस्या घेतली, तर त्यामध्ये 3-4 बुरशींचा प्रादुर्भाव होण्याचे चान्सेस असतात. जसं की पिथियम, रायझोक्टोनिया हे सुरुवातीला इनिशियल स्टेजला अडचण करत असतात आणि फ्युजेरियम फायटोप्थेरा हे नंतरचं. मग आता याच्यामध्ये काही 2-3 मी रोपं कांद्याची दाखवतो आहे. जर तुम्हाला इथं पाहायला मिळेल. जर कांद्याच्या रोपाला खोडाच्या बाजूला जर आपल्याला काही स्पॉट्स पाहायला मिळत आहेत, बारीक-बारीक जर स्पॉट्स येत असतील, तर अशा वेळेस ही पिथियम आणि रायझोक्टोनियाची अडचण असू शकते. आणि जर पूर्ण अशा प्रकारे जर कांदा मूळ कूजपासून जर सुरुवात होत असेल, तर इथे फ्युजेरियम फायटोप्थेराची अडचण असते. मग आता ह्या सगळ्या अडचणी कशामुळे आहेत? तर रोपं टाकण्यापासून तर एंडपर्यंतचे जे काही आपण फवारण्या किंवा बुरशीनाशक वगैरे वापरत असतो त्यामधला फरक, त्यानंतर फर्टिगेशनमधला फरक म्हणजे न्यूट्रिएंट्समध्ये पोटॅश, कॅल्शियम आपण काय-काय वापरतो ह्या सगळ्यांच्या अडचणी जर पिकाला येत असतील, तर ते कांद्या पिकामध्ये अडचण वाढत जाते. मग यामध्ये जर रोप टाकणीच्या वेळी जर आपण बियाला सीड ट्रीटमेंट वगैरे चांगली केली, जसं आपण स्ट्रायगो ट्रीटचा वापर करू शकतो. जीवाणूमध्ये आपण सुडोग्रोचा वापर करू शकतो. बुरशीमध्ये आपण ट्रायकोडर्माचा वापर करू शकतो. यांचा वापर करणं गरजेचं आहे. कारण की गेल्या कित्येक दिवसापासून आपण बघत आहोत, की जे कोणी एक्सपर्ट देखील आहेत कांद्यामध्ये, ते देखील रासायनिक थोडंसं अव्हॉइड करून जैविकचा वापर सजेस्ट करत आहेत. मग त्यामुळे आपण जैविकचा वापर अशा अडचणींसाठी जास्त केला पाहिजे. जर आपल्याला केमिकलमध्ये जर काही वापरायचं असेल आणि त्याचा रेझिस्टन्स आपल्या पिकाला येऊ द्यायचा नसेल, तर आपण कॉपरयुक्त बुरशीनाशकांचा वापर केला पाहिजे. त्यानंतर पोटॅशियम सॉल्ट ऑफ फॉस्फनिक ॲसिड देखील खूप चांगलं काम करतं. पोटॅशियम सॉल्ट ऑफ फॉस्फनिक ॲसिड जसं न्यूट्रीफाईट येतं, प्रोफाईट येतं, संचार 40 येतं. अजून बऱ्याचशा कंपन्यांकडे आहे आणि त्यांचा त्यावर तो लेबल क्लेम असेल, तर ते आपण औषध वापरलं पाहिजे. त्यासोबत आपण पिकाला स्ट्रेस येऊ नये म्हणून अमेरिकेची जी काही ॲग्मोर इंक कंपनी आहे, त्याचं ट्रीटचा वापर आपण त्यासोबत करू शकतो. जवळपास एकरी त्याचं फक्त 20 ml प्रमाण आहे इनिशियल स्टेजला. नंतर आपण 60 मिलीपर्यंत त्याचा एकरी वापर करू शकतो. आणि का बरं? तर त्यातील जे रूट एक्झोलेट्स आहेत, तर ते रूट एक्झोलेट्स म्हणजे एक प्रकारे ऑर्गॅनिक कार्बनचा स्रोत असतो आणि हे जसं डॉक्टर आपल्याला सांगतो, की जेवणानंतर गोळी घ्या. तर त्याच प्रकारे आपल्याला जी ऊर्जा गरजेची असते त्या गोळीसाठी, त्याच प्रकारे झाडाला देखील ऊर्जा गरजेची असते आणि अशा परिस्थितीमध्ये ती ऊर्जा झाडाकडे नसते किंवा इनिशियल स्टेजला नसते. मग अशा वेळेस जर स्ट्रायगोट्रीटचा सोबत कुठल्याही कीटकनाशक, बुरशीनाशकासोबत आपण वापर केला, तर तो आपल्याला फायदेशीर ठरतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हा हे झाडावर देखील पडतं आणि मुळांपर्यंत देखील जेव्हा जातं, तर अशा वेळेस जास्तीत जास्त मित्र सूक्ष्मजीवांचा कॉम्बिनेशन्स किंवा त्यांची संख्या तिथे वाढवण्यासाठी किंवा त्यांना तिथे आकर्षित करण्यासाठी त्यांचं फीडिंग मटेरियल म्हणून ते एक काम करतं. मग त्यामुळे डायरेक्टली आपल्याला ट्रायकोडर्मा, सुडोमोनास, बॅसिलस सबटिलिस किंवा अन्य इतर अजून मित्र सूक्ष्मजीवांचा आपल्या मुळांच्या अवतीभोवती आणि झाडाच्या आजूबाजूस वाढवण्यासाठी मदत होते. आता यामध्ये सुडोमोनास वापरणं का बरं गरजेचं आहे? कारण की सुडोमोनास हा एकुलता एक असा जीवाणू आहे, की जो मुळांपासून आपल्या कांद्याच्या पातीच्या टोकापर्यंत देखील मधून ट्रॅव्हल करू शकतो. मग अशा वेळेस फायटोप्थोरा फ्युजेरियम ह्या बुरश्या खूप इनिशियल स्टेजपासून देखील झायलेम फ्लोएम म्हणजे अन्न आणि पाणी नलिकामध्ये शिरत असतात. मग अशा वेळेस जर आपण सुडोग्रो जसं आहे पॅराफटचं, असं काही आपण एखादं उत्पादन आपल्या एखाद्या बुरशीनाशकासोबत किंवा कीटकनाशकासोबत वापरलं, तर ते आपल्याला दुहेरी पद्धतीने मदत करू शकतं.